नमस्कार, श्री गणेशाय नमः. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तर भाटी बनवण्यासाठी गव्हामध्ये थोडीशी मका टाकून गिरणीवरून मी रवाळ टाईपचा आपण टेक्स्चर दळून करून आणलेलं होतं. तर हे तुम्ही पाहू शकता. तर मी 3 वाट्या पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये ओवा टाकलेला आहे आणि चवीनुसार मीठ आणि 1 वाटी तेल गरम करून टाकलेलं आहे आणि त्याला छान प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे. तर लागेल तसेच त्याच्यामध्ये पाणी टाका आणि थोडासा खायचा सोडा नक्कीच टाका. तर जास्त पातळ नाही करायचं, आपल्याला पीठ हे घट्टच ठेवायचं आहे डाळ भाटीसाठी. तर हे लक्षात ठेवा आणि 10 ते 15 मिनिट आपल्याला हे पीठ झाकून ठेवायचं आहे. तर असं का, तर 10 ते 15 मिनिट पीठ झाकून ठेवल्यामुळे ते आतून फुलतं आणि डाळ भाटी एकदम खुसखुशीत छान होते. तर भाटी बनवण्यासाठी इडली पात्राचा आपल्याला वापर करायचा आहे. त्याच्यामध्ये जे पात्र आहेत 3-5 जर असतील तर फक्त 3 यूज करा, म्हणजे एक ठेवायचं, त्याच्यानंतर थोडा पेस्ट नंबर, त्याच्यानंतरचं आपल्याला पात्र ठेवायचं आहे. तर असे 3 पात्रामध्ये आपण भाटी करायची आहे. तर हे डाळ भाटी बनवण्यासाठी जे भाट्या बनवलेल्या आहेत, तर ह्याच्यामध्ये असा गोळा घेतला, त्याच्यामध्ये तेल लावायचं आणि हे बंद करून असे छान छोट्या प्रकारचे, जसं आपलं इडली पात्राचा साचा आहे ना, तेवढेच आपल्याला त्याच साईजचे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहे. तर ही ट्रिक तुम्ही यूज करा, 100% तुमची डाळ भाटी एकदम फुलेल आणि मस्त टेस्टी पण लागेल. तर इडली पात्राला आपण तेल लावून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये ही पूर्ण भाट्या आपण ठेवलेल्या आहे. तर मी फक्त 2 पात्रामध्ये माझ्या या भाट्या पूर्ण छान प्रकारे बसल्या होत्या. तर मी एक नंबरचं इडली पात्रामधले जे आपला साचा आहे तो ठेवला आणि त्याच्यानंतर पूर्ण मोकळं राहू दिलं, जेणेकरून की वरच्या पात्रासाठी वाफ लागू द्यावी, म्हणून मी 4 नंबरचं एक पात्र ठेवलं. तर अशा प्रकारचे डाळ भाटी 15 ते 20 मिनिटे ठेवली होते मी गॅसवरती. तर इथे वरणाची तयारी केली आहे. डाळ स्वच्छ धुवून मी वरणासाठी कुकर लावलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता तोपर्यंत आपली भाटी किती एकदम सुंदर आणि त्याचं टेक्स्चर बघा, त्याची किती साईजमध्ये ते फुललेली आहे. तर हे चेक करण्यासाठी आपण काय करू शकतो, आपण एक स्पून घ्यायचा आणि त्यामध्ये आपण हे करायचा, एंटर करायचा. म्हणजे जर चिटकलेला असेल तर आपल्याला भाटी अजून थोडा वेळ ठेवण्याची गरज आहे असं समजून जायचं. जर चमच्याला आपल्या स्पूनला काही लागलेलं नसेल तर आपली भाटी एकदम 100% फुललेली आहे आणि वाफळून खूप मस्त झालेली आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता, मी दाखवलेला आहे बघा किती स्मूथ निघालेला आहे, याला काहीही चिटकलेलं नाही, एकदम छान प्रकारच्या भाट्या आपल्याला फुललेल्या आहेत. तर ह्या पूर्ण भाट्या अशा आपण काढून घ्यायच्या. तुम्हाला जशा आकारामध्ये कट करायचे आहेत, साईज छोटी मोठी, तशी तुम्ही कट करून घ्या. तर मी छान प्रकारचे हे पूर्ण भाट्या काढून घेत्या प्लेटमध्ये आणि त्याला कट करून घेतल्या. तर तोपर्यंत मी गॅसवरती वरण ठेवलं. वरण करण्यासाठी डाळ कुकरला लावलेली होती. तर तुम्ही पाहू शकता ह्या भाट्या किती सुंदर दिसतात आणि त्याचं म्हणजे टेक्स्चर पण खूप छान झालेलं आहे. तर आता कढई ठेवायची. कढईमध्ये आपल्याला तेल टाकायचं. तेल गरम होईपर्यंत आपल्याला काय करायचं आहे, पूर्ण भाट्या कट करून घ्यायच्या आहेत. साईज छोटी मोठी कोणतेही चालेल. मस्त भाट्या आपण कट करून घेतल्या आणि आता याला तळून घ्यायचं आहे. तळताना काय करायचं, जास्त गॅस आपल्याला म्हणजे मोठा नाही करायचा, गॅस कमीच ठेवायचा, म्हणजे भाटी पूर्णपणे चारही बाजूनी म्हणजे तिन्ही बाजूनी पूर्णपणे छान प्रकारचे तळून मस्त लागेल, म्हणजे मध्ये अशी कच्चं राहिलेलं नसेल आणि टेक्स्चर पण खूप छान येईल. तुम्ही पाहू शकता. तर अशा प्रकारे पूर्ण डाळ भाटीसाठी जे भाट्या लागणारे आहेत त्या पूर्ण मी इथे तळून घेतलेल्या आहेत आणि तिकडे मी दुसऱ्या गॅसवरती वरणाची तयारी करण्यासाठी वरण लावलेलंच होतं, तोपर्यंत ते शिजलेलं असेल. तर हे अशा भाट्या तयार झालेल्या आहेत. जर तुम्हाला असेच नवीन नवीन आणि अशा छान प्रकारे खमंग रेसिपी आवडत असतील किंवा शॉपिंगचे ब्लॉग पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनला दाबा, की जेणेकरून की तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ जेव्हा अपलोड होतील तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तर माझ्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग आपण वरण बनवण्यासाठी इथे थोडंसं लसूण, कढीपत्ता, त्याच्यासाठी कोथिंबीर, हे सगळं मी साहित्य ऑलरेडी करून ठेवलेलं होतं. तर याला आपण फोडणी दिलेली आहे मस्त, तुम्ही पाहू शकता. याच्यामध्ये जिरे मोहऱ्याचा तडका देऊन थोडंसं टोमॅटो, अद्रक लसूणची पेस्ट आणि कोथिंबीर वगैरे टाकून ही मस्तपैकी वरण बनवलेलं आहे. त्याचं टेक्स्चर खूप छान झालेलं आहे. त्याच्यामध्ये मी लाल तिखट ॲड केलेलं होतं. तर हा आहे आपला फायनल लुक डाळ भाटीचा. तर याच्यामध्ये तूप ॲड करा, लिंबू, हे सगळं घेऊन मस्त छान प्रकारे टेस्ट करा. तर नक्की अशा प्रकारची डाळ भाटी आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.